मराठा आंदोलक मनोज जरांगेंना डिस्चार्ज मिळालाय। जरांगे संभाजीनगरहून वडीगोद्री मार्गे आंतरवली सराटीत जाणार आहेत। वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। वडीगोद्रीत मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते। काही अनुचित प्रकार घडू नये याकरता तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलाय। वडीगोद्रीत मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता आहे, कारण जरांगे पाटील वडीगोद्री मार्गे आज आंतरवली सराटीमध्ये जाणार आहेत। तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण द्यावं, पण ओबीसीला धक्का न लावता हे आरक्षण मिळावं या प्रमुख मागणी करता लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय, जरांगे पाटील यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। गेले अनेक दिवस छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेस्की या रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटील आता वडीगोद्री मार्गे आंतरवली सराटीत आज पोहोचतायत आणि त्यामुळे या निमित्तानं लक्ष्मण हाके यांचे समर्थक म्हणजे ओबीसी समर्थक आणि जरांगे पाटील यांचे समर्थक आमने सामने येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरहून वडीगोद्री मार्गे मनोज जरांगे पाटील हे आता आंतरवली सराटीत पोहोचतील। आता तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये। एकीकडे जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। 13 जुलैला हा अल्टिमेटम संपतोय। केवळ 20 दिवस आता शिल्लक आहेत, किंवा 22 दिवस आपण म्हणूया केवळ शिल्लक आहेत या अल्टिमेटमला। दुसरीकडे मात्र लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाला मराठा आरक्षण देत असताना कुठेही धक्का लागू नये या मागणी करता म्हणून उपोषणाला बसलेले आहेत। गेल्या 9 दिवसांपासून या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं देखील उपोषण सुरू आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या भेटीकरता वडीगोद्रीत सुद्धा पोहोचणार आहेत आणि त्याच दरम्यान जरांगे पाटील वडीगोद्री मार्गे आंतरवली सराटीतून वडीगोद्री मार्गे आपल्या मूळ गावी दाखल होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।